या 3 दिवसामध्ये मी 13 वडापाव खाल्लेत. तर 13 वडापाव नंतर मी 5 वडापावची निवड केलेली आहे. हे ते वडापाव आहेत. वडापावला घेऊन जाते. नमस्कार मित्रांनो, माझं नाव करण पाटील. ब्लॉग बाय करण यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण डोंबिवलीचे टॉप 5 बेस्ट वडापाव शूट करणार आहे. तर चला बघूयात. आता आपण हे ठाकूर वडापावच्या इकडे. तर पहिला वडापाव आपण ठाकूर वडापाव खाऊयात, त्याच्यानंतर बाकीचे पुढचे वडापाव आपण शूट करूयात. आता आपण ठाकूर वडापावमधून वडापाव घेतलेला आहे. तर तुम्ही बघू शकता या वडापावमध्ये खूप सारा स्टफ भरलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही बघू शकता कैरी आहे, कांदा आहे, कॉर्न्स आहेत आणि तुम्ही बघू शकता हां चणे पण आहेत. आणि वडापावची साईज खूप मोठी आहे. असं आपण कधी खाताना केलं नाही पाहिजे की कोणत्याही गोष्टीची स्मेल म्हणजे वस्तूची खाद्यपदार्थांची स्मेल केली नाही पाहिजे. बट सीन काय हा वडापावची एवढी चांगला अरोमा येतोय ना, तर मला असं राहवलं नाही की ते बघितल्याशिवाय स्मेल केल्याशिवाय. आणि गणेश बघ ना, याच्यामध्ये कैरी वगैरे खूप काय काय टाकलेलं आहे. आपण काय करूया पण टाकले, मोस्टली कुठे टाकत नाही चणे आणि कैरी. पण यात चणे कैरी आहे, कोबी पण टाकलाय, कोथिंबीर पण टाकलाय. आता आपण काय करूया का थोडीशी टेस्ट करून बघूया. आणि साईज बघ ना केवढी मोठी आहे वडापावची. तोंडात मावेल की नाही काय माहिती. मला पण तेच संशय आहे की तोंडात मावतोय का नाही वडापाव. गोवा में खूप वडापाव गरम पण आहे आणि खूप चांगला पण लागतो. म्हणजे चांगला लागतो. चांगलं आहे. म्हणजे चटणी टाकली आहे, ओली चटणी पण त्याच्या आतमध्ये गणेश. आणि मी म्हणजे ऑलमोस्ट एवढे वडापाव खातो, पण याच्यामध्ये जेवढं मटेरियल टाकलंय ते असं कुठे भेटत नाही. म्हणजे जास्त मटेरियल. गणेश तुला माहितीये का वडापावचा इतिहास? दादर स्टेशनच्या बाहेर अशोक वैद्यजी म्हणून होते. त्यांनी 1966 साली वडापावची निर्मिती केली. बिकॉज का? कारण का डोंबिवलीमध्ये जसं आपली मुंबई जितकी फास्ट आहे त्याच फास्टमध्ये क्विक स्नॅक्स म्हणून वडापाव प्रत्येकाला मिळाला पाहिजे. म्हणजे एक क्विक स्नॅक म्हणून जे खायला मिळेल, हां फास्ट फूड म्हणजे खायला मिळेल, त्याच्यासाठी वडापाव पहिले हे स्टार्ट केलं. आणि ते खूप पहिले स्टार्टिंगमध्ये ना फक्त वडा सेल करायचे. पाव तर खूप नंतर आणलं त्यांनी. पहिले वडा सेल करायचे, नंतर वडापाव त्यांनी स्टार्ट केलं. बघ ना किती इतिहास जुना आहे. कमीत कमी मला तरी असं वाटतं 60-62 वर्ष जुनं. मुंबईमध्ये वडापाव हा फेमस आहे. हां मुंबईमध्ये त्याच कारणासाठी वडापाव फेमस आहे. आता आम्ही निघालोय डोंबिवलीच्या आणखी एक बेस्ट वडापावच्या शोधामध्ये. तर चला बघूयात कोणता वडापाव आता आपल्याला चांगला मिळतोय. आता आपण श्री साईबाबा वडापाव सेंटर म्हणजेच पाटकर वडापावच्या इथे येते. बघा इकडे किती शिस्तबद्ध पद्धतीने रांग लागलेली आहे. आता आपण बघू शकतो या वडापावमध्ये एक मस्तपैकी सुकी चटणी दिली, शेंगदाण्याची चटणी आहे आणि एक गोळी चटणी दिली आणि एक छोटासा वडा. आपण हा ट्राय करूयात हा वडापाव कसा लागतो याच्यामध्ये. वडा बघायचं ना चांगला आहे. म्हणजे जी ऑथेंटिक टेस्ट असली पाहिजे ना ती आहे. फक्त एकच प्रॉब्लेम झाला आहे की पाव थोडेसे कडक झालेत. म्हणजे वरती बघू शकतो ना आपण थोडा पाव कडक झालेला आहे. बाकीची शेंगदाण्याची जी चटणी आहे तिची टेस्ट चांगली लागते याच्यामध्ये. आपण आता खूप ठिकाणी बघतो की वडापावमध्ये पूर्ण वडापावचा बर्गर केलेला असतो, त्याच्यामध्ये मेयोनीज, त्याच्यामध्ये BBQ सॉस, ते खूप सारे सॉस वगैरे टाकलेले असतात. ऑथेंटिक वडापाव म्हणजे कसं असतं की त्याच्यामध्ये फक्त बटाटा वडा आणि एक शेंगदाण्याची चटणी आणि किंवा एक नारळाची चटणी बस. या वड्याची एक टेस्ट खरंच चांगली आहे. म्हणून आपण टॉप 5 वडापावमध्ये डोंबिवलीच्या या वडापावला का घेतलंय की सिम्प्लिसिटी जास्त आहे या वडापावमध्ये. आणि याच्यामध्ये जो आपण बोलतो ना कोथिंबीरची तुम्ही बघू पण शकता थोडा क्लोजअपमध्ये की कोथिंबीर वगैरे इकडे पूर्ण दिसते त्याच्यावरती.
दादा मला तुमचं नाव सांगा पहिले. माझं नाव अमोल पारफोलकर. आणि दादा तुम्ही किती टाइम झाला तुम्ही हा वडापाव स्टार्ट करून इकडे? या दुकानाला 42 वर्ष झाली. आम्ही इथे 12 वर्षापासून आहे. पहिली इथे फक्त वडा मिळायचा ते या विकायचे आणि आता इथे आम्ही वडापाव विकतो. अच्छा, तुमच्या वडापाव मध्ये काय युनिकनेस म्हणजे काय स्पेशालिटी काय तुमची? आमच्या वडापावमध्ये युनिक म्हणजे आमचा बटाटा इंदोरचा आहे हा. या बटाट्याला लॉकर बोलतात आणि आमचं तेल चांगलं आहे. मी आता तुमची ती चटणी घाली म्हणजे ही कसली शेंगदाण्याची? हो मला आवडली, म्हणजे मी पण वडापाव ट्राय केला. आता मी आपण जे वडापाव जेवढे पण खाल्लेत त्याच्यामध्ये शेंगदाण्याची चटणी मला नाही मिळाली. बाकी वेगवेगळ्या चटण्या होत्या, नारळाची चटणी होती, होळी चटणी वगैरे होती, पण शेंगदाण्याची चटणी मला अशी तुमची जरा USP वाटते की त्याच्यामध्ये थोडं काय वेगळं आहे, त्याच्यामध्ये वेगळं आहे. त्याच्यामध्ये शेंगदाणा आणि लसूण फक्त आहे, बाकी त्याच काहीच नाही बस, आणि लाल मसाला. आणि तुम्ही कसं केलं माहिती का, मी वडापाव जे खाल्ल्यात सिम्प्लिसिटी असते, म्हणजे तुमच्या वड्यामुळे त्या वडापावला जास्त टेस्ट येते. आम्हाला गिरायकाने खूप छान सपोर्ट दिलाय. गिरायक सगळे म्हणतात की हा वडापाव घरगुती वाटतो म्हणून. घरगुती तर मला पण वाटला. आणि जेव्हा मी पण सुद्धा आलो पहिले की इकडे रांगा लागलेल्या, म्हणजे असं खूप ठिकाणी आपण बघतो की गच्च भरतात आणि कोणी मध्ये देतो, पण आता मी जेव्हा बघितलं पूर्ण अशी एक रांग लागलेली. आमच्या तिथे रांगेतच वडापाव मिळतो आमच्या इथे, कारण गिरायक मध्ये भांडण होतात आम्हाला दे म्हणून आम्ही एक सवयच लावली ती. आणि मेन तर आपला असं झालंय आपल्या वडापावला आय थिंक हा दुसरा दिवस तिसरा दिवस झालाय की आपण शूट करायच्या याच्यात राहतोय. काल आलो, काल तुमचा वडापाव संपलं 9:30चा टायमिंग आहे, 8:30ला संपला वडापाव. आणि आज असं झालं की म्हणून मी बरं लवकर देतो आणि शूट करून घेतो एकदा. दादा एक वडापाव द्या ना. काय प्राइस आहे याची? 23 रुपीज. आता आपण हा वडापाव ट्राय करूयात कसा लागतोय. फुल्ली लोडेड स्टफ आहे त्याच्यामध्ये, खाऊन बघूयात कसं लागतंय. आता फक्त मला पहिल्या याच्यामध्ये त्यामध्ये ना पाव आणि जे स्टफ आहे ते झालंय. रिअल बटाटा वडा आपल्याला अजून लागला नाही. अजून एक चावळ मारूया आपण. वडापाव मध्ये स्टफ खूप आहे, पण वडापाव मध्ये त्या वड्याने स्वतःचं अस्तित्व कुठे विसरलेलं नाहीये. मी ज्याची ती टेस्ट आहे, जी टेस्ट यायला हवी आहे ती टेस्ट त्याच्यामध्ये येते. आणि मेन कसं आहे, खूप ठिकाणी आपण आता बघू शकतो की कांद्याची ऐवजी कोबी टाकली जाते, त्याने त्या वडापावची टेस्ट बिलकुल निघून जाते. बिकॉज कधी पण कांदा टाकला तर त्या वडापावला वेगळी टेस्ट निघून येते. आता अजून एक बघूया आपण तवा मारून. एक नंबर वडापाव आहे. हा वडापाव चांगला होतं. आता आपण काय करूयात, दुसऱ्या ठिकाणी एक जाऊयात पुढचा वडापाव टेस्ट करायला. बिकॉज आपल्याला डोंबिवलीतले 5 बेस्ट वडापाव करायचे आहेत. तर बघूयात आज दुसरा वडापाव कोणता चांगला मिळतोय. आपण एखाद्या ठिकाणी कोणती गोष्ट खायला गेलो तर आपल्याला त्याची पॉप्युलरिटी कशावर समजते, त्या गर्दीमुळे. तुम्ही तिकडे बघू शकता इथे वडापावमध्ये गर्दी किती आहे. आपल्याला भेटला आपला वडापाव. आता आपण आलोय गजानन वडापाव मध्ये. डोंबिवलीच्या फक्त 2 मिनिटाच्या अंतरावरती तुम्ही बघू शकता तिकडे स्टेशन आहे. आणि जस्ट 2 मिनिटं पण मी जास्त सांगतोय, 1 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्स वरती हा वडापाव आहे. आणि या वडापावची USP म्हणजे ही चटणी. तुम्ही बघू शकता. तुम्ही फक्त वडापाव जेव्हा खाल ते वड्याला टेस्ट एवढी लागणार नाही, बट याची ही USP म्हणजे ही चटणी. जेव्हा तुम्ही ही चटणी जेव्हा खाल तर वडापावला बूम करून ती टॉप 5 मध्ये, डोंबिवलीच्या टॉप 5 बेस्ट वडापाव मध्ये का नेते, ही चटण्याची रिझन आहे. त्याच्याबरोबरचा हा ठेचा, त्याचा युनिकनेस या वडापावला घेऊन जातोय. आणि हा काय वडापाव आहे. आणि तुम्ही बघू शकता पावाची साईज थोडी मोठी आहे आणि पाव पण फ्रेश आहेत. आणि जरा आपण नेहमी बघतो कुठे वडापाव खाताना की पाव कुठे माखलेले असतात, इथे कुठेही तुम्हाला बघू शकता कुठेही पाव माखलेले दिसणार नाहीयेत. तुम्ही गजाननचा वडापाव जेव्हा खाल, तेव्हा वडापाव घ्यायला इथे याल तेव्हा तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा,
इथे तुम्हाला कॅशमध्येच पेमेंट करावे लागेल, कारण की इकडे जीपे ॲक्सेप्ट करत नाहीयेत. कारण का मी स्वतः लास्ट टाइम पण आलेलो, मला लक्षातच नाही की इकडे कॅश घेतली जाते. मी जीपे घेऊन आलेलो, मला तसं रिटर्न जावं लागलं, कारण का इथे फक्त आणि फक्त कॅश घेतली जाते. तुम्ही नेहमी जेव्हा याल तेव्हा फक्त इथे येताना कॅश घेऊन याच. आता आपण हे डोंबिवली वेस्टमध्ये देवी चौकामध्ये एक्झॅक्टली देवी चौकामध्ये हा श्री माऊली स्नॅक्स कॉर्नर हा वडापाव आहे. तर या वडापावमध्ये आपण एक बघू शकता, तुम्ही थोडं क्लोजमध्ये घे. तो वडापावमध्ये बघू शकतो एक नारळाची चटणी आहे, चुरा आहे, सुकी चटणी आणि कांदा आहे. मी या वडापावमध्ये आता जस्ट थोडं चेक केलं की पाव थोडं कडक झालं आहे. बिकॉज रिझन काय असेल की आता थोडं लेट पण झालं, रात्रीचे वेळ झाला आहे, 8:30 वाजलेले, थोडं कधी पाव पण त्यामुळे कडक झालं असेल. बाकी वडापावची टेस्ट आपण बघूयात कसं ही वडापावची टेस्ट कशी आहे. त्याने आपल्याला प्लेट पण दिली आहे, कारण का कांद्यामध्ये आपण कसं पकडणार एवढा वेळ. वडापाव खूप गरम आहे. मी मागच्या याच्यामध्ये पण सांगितलं की तो कांदा आहे ना, तो कांदा आपल्या वडापावला वेगळीच टेस्ट देतो. कारण का कोबी जे टाकतात वडापावची बिलकुल टेस्ट घालून जाते. आणि याच्यामध्ये कसं माहिती आहे का, खूप वेगवेगळं काही टाकायचं नाही आहे. जे ऑथेंटिक वडापाव असलं पाहिजे तेच आहे. नाही तर खूप याच्यामध्ये मेयोनीज सॉसेस वगैरे टाकले जातात. त्याच्यामध्ये आपण नॉर्मली जी चटणी आहे तीच टाकलेली आहे. आता आपण हे टॉप 5 बेस्ट वडापाव निवडल्यात. तुम्ही यापैकी कोणता वडापाव खाल्लाय हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता पावसाळ्याने देखील हजेरी लावलेली आहे. तर हे वडापाव निवडता आपल्याला 3 दिवस लागलेत. या 3 दिवसामध्ये आपण 13 वडापाव खाल्लेले आहेत. तुम्हाला हे वडापाव आवडला असेल, हा ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि नक्की कमेंट करायला विसरू नका.